आता आपल्या हाताला स्ट्रेट म्हणजे काय ताणायचंय, हे बघा. काढायचं नाही असं. आपला हात किती मागे जातोय आपल्या खांद्याला, त्यामुळे काय होतंय, रग लागते ना. हा. सोडायचं, पुढे यायचं. बाजूला जवळ, बाजूला जवळ. बस, खूप लांब जायचं. हां छान येते. चला आता मुक्त हालचाली उभे राहून झालेले आहेत. आता आता सगळ्यांनी पहिल्यांदा योगासनासाठी तयार होतात. आपले जे जे दोन हात आहेत ते काय करायचे, जमिनीच्या पाठीशी समांतर ठेवायचे. एक साथ योगासन केले तयार होतो. त्यामुळे हां मॅडम तुम्ही आता इथं शूटिंग करायला येत आहे. आता हे बघा, पाय ताट करा समोर. सगळ्यांनी पाय हां पाय ताठ असं ठेवा. सरळ पाय ताठ ठेवा. ठेवा. पाय सरळ ठेवे, पाय ताठ ठेवा. आता हे आपल्याला जात आहेत का, तुमचे सहज जातात. आमचं काय होतं, जरा थोडं झालं बस. जमला स्ट्रेच झाला. हा आता पद्मासन अर्ध पद्मासन वगैरे हां बघा असं हालचाली करायची. हा खालीवर करायचं असं गुडघ्यात, पाय जरा थोडासा वाकवायचा आणि खालीवर असं वाटी असते गुडघे, त्याच्यावर आपला असं तळहात तळहात करायचा. बरोबर. हे बघा, फक्त पाय हलवायचे आपल्याला. हां छान करतायत हा मुलं सगळी. आता उजवा पाय आपल्या डाव्या पायावर घ्यायचा, आपल्याला मांडी घालायची. हा अर्ध आलं पद्मासन. बघा तुम्हाला सगळ्यांना. हां आलंय आलंय. हां अर्ध पद्मासन लगेच पूर्ण पद्मासनात बसली. बरं असू द्या चला. हां पद्मासन याला काय म्हणायचं, पूर्ण पद्मासन. हां 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 आणि अर्ध पद्मासन एक पाऊल काढलं की अर्ध पद्मासन. त्यामध्ये सजगतामध्ये तुम्हाला ओम शिकवलंय की नाही. हां त्यांना घ्या ओमकार. हे हात आहेत ते असे करा. हां चला. हां चला योग मुद्रा ना. आणि आपल्याला ओम असं म्हणायचंय तोंडात. हां म्हणा आला बघा. जेवढा श्वास तुम्हाला घेता येतोय तेवढा घ्यायचा आणि ओम म्हणायचं. आयुष म्हणायला सुरुवात करायची. हळूहळू सोडायचं. हां हां चला पर्वतासन परत एकदा. दुसरं असं पद्मासन आता सोडायचंय तुम्हाला. सोडा आता हळूहळू ते पाया उचलून ठेवायचा पुढं. पुढे. हां हळूच, कारण तिथं ताण बसलेला असेल बघा तुमच्या पोटरीला पायाला, आहे की नाही. ते पायाचा गोळा म्हणतो नाही आपण त्याला. हां थोडंसं एकदम सराव आपल्याला जमणार नाही, रोज रोज करायचा व्यायाम. आता बघा पुढं करा. आकर्ण धनुरासन म्हणजे हा पाय आपण कुठे घेणार, उजवा पाय उचलून त्याच्या शेजारी घे. बघा ठेवा. उजवा पाय उजवा पाय घ्या. इंग्लिश उजवा. ह्या गुडघ्याच्या शेजारी ठेवला. आता डावा हात उचलून डावा ह्या हात पायाच्या बाजूला ठेवायचा. बघा कुठं मॅडम कसं सांगतात बघा. हां 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 ठेवला आणि हा हात जेवढा मागे जाईल तेवढा मागे. फिरायचंय तुमचं चूक. पोटाला ताण पडतोय. हा इकडे हात ठेवा की. हा बघा आपल्या शरीराला पायाच्या फ्री इकडून झालाय. इकडून हा इकडे घ्यायचा मल्लखांब जी मुलं करतात असं. हां तिकडे फिरायचं इकडं. हां तसं बरोबर बरोबर बरोबर. हां पाय हात टेकवा की. हात टेकवायचा आयुष जवळ घ्या ते. टेकतोय का हो छान छान. आयुष, पायाच्या वरून असा हात घ्यायचा. पायाच्या वरून घ्या. हा हां इकडे आता तोंड कर, पुढे हाताचं. तर ताट पाय कर की आणि असं पुढे कर. हात जरा जवळ घे. हां तसं बरोबर. चला हां छान छान. सोडा आता हळूहळू परत मूळच्या स्थितीत यायचं. हां छान केलं. हां ह्या आसनाला नाव काय आहे, आकर्ण धनुरासन. बघा धनुरासन ते वेगळं आहे, परत पाठी झोपून करायचं. चला आता डाव्या बाजूला केलं, उजव्या बाजूला, दोन्ही बाजूला एकसारखं सगळ्यांची दिशा. डावं उजवं तुम्हाला कळतं. हां हां जरा स्ट्रेच झाल्याने दुखणार थोडंसं. एवढी मान उचलता येईल तेवढी वर उचला. हां हां उचला उचला. हां यांचा हा फोटो काढतो. हा बघा छान येतो फोटो. हा हां अरे वा. वर उचला की, उचलायचं पूर्ण शरीर. वा विघ्नेश. हां अरे वा छान. बघा हे ना जमलंय चांगलं. पाय असे फाकले नाही पाहिजे त्याचे. अरे वा. हां सरळ करायचं सरळ. जवळ पाय. हा हां 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 अरे वा योगासनाचं चांगलं जमलं बरं का. हां ह्याला नाव काय आहे, भुजंगासन. भुजंग म्हणजे सापागत आपली अवस्था होते शरीराची, आहे की नाही, म्हणून भुजंगासन. समजलं.
आता तिथंच धनुरासन मॅडम घेऊ द्या. हा आता खाली घ्या हळूहळू. हा हे भुजंगासन. आता ते पाय मागला पकडायचा आणि जेवढं शरीर उचलता येईल तेवढं बघा पायाला पकडा ना, तुमच्या पायाला पकडायचं आणि जेवढं शरीर याला म्हणायचं धनुरासन, धनुष्यबाणागत स्थिती. हा हा सर्वांनाच जमलेलं आहे. छान. हा अरे वा 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 छान. बघा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त धनुरासन शिकला तुम्ही. वेगवेगळी आसनं बघा, गायकवाड आजी बी आले ते, आत्या आले ते. छान. तर ह्याला काय म्हणायचं धनुरासन. काय म्हणायचं धनुष्य बाणागत आपल्या शरीराची आयुष स्थिती होते. हा छान. हा हा आणि त्याला म्हणून हाताची समांतर. हा चालू आहे. हा ह्याला म्हणायचं नौकेसारखी अवस्था होते, नौकासन. बघा कसं आहे तर बघा अशा पद्धतीने आपली अवस्था आहे. असं काय करायचे पाय आणि हात असे. हा बरोबर बरोबर. हा हे उचलायचं मान उचललं तर नौके. बघा हे असं. हा हे बघा थांबा ते पाय वर घ्यायचे. हा असं नौकेसारखी अशी स्थिती झाली पाहिजे. हा डोकं जरा पाय उचलायचं, पाय उचलायचं. नौका असेल काय म्हणायचं समजलं का? हा चला मांडीवर बसा आता. चला चला बसा व्यवस्थित नका. आता सुखासनात बसा. सुखासन. चला हे आसनाला काय म्हणायचं सुखासन. आता पाय पुढे घ्या दोन्ही पाय घ्या. अर्ध पद्मासन. मगाशी पहिलं पद्मासन. तर आता अर्ध पद्मासन. हे आपण एक पाय मांडीवर ठेवतो ना आणि हे असं ठेवला की अर्ध पद्मासन. ते मगाचं जरा अवघड आहे, हे जरा कसं आहे सोपं आहे. सुखासनानंतर अर्ध पद्मासन आहे का नाही, ते नंतरचं आसन आहे. तर अर्ध पद्मासन कळलं. आता दुसरी मांडी हे करा, पाय घ्या, ते असं करा आणि असं करा. हा अर्ध पद्मासन बघा गावच्या पारावर बघा माणसं अशी बसलेली असते ती आहे की नाही. अशा पद्धती जुनी माणसं बघा ते वयोवृद्ध माणसं किंवा गावात एखादी मिटिंग असली तर. आता मॅडम दुसरं एक आसन आहे हे असं हे करायचं. हा चला हा नाही असं हे करायचं. ह्याच्यावर रेलायचं किंवा जे सभा असतात ना ते सभेमध्ये असे बसतात जास्त करून. हा हे असं ह्याच्यावर असं येतील का करा की पाय तसं नाही. असं हे इकडे एक आणि इकडे असं बसायचं. असं जास्त वेळ बसू शकतो आपण. हा बघा जरा थोडं ताण पडला का पायांना नाही ते दुमडायचं नाही पाय. असं त्या ह्याच्यावर बसायचं टाचावर. हा पाय ह्याचं कसं आहे की हे असं कर की असं. तुम्हाला दाखवू का मी कसं ते पाय पडते कारण की मागलं बोट उभी करू नको. इकडे बघा आता आपण असं बसायचंय. असं बसतो आपण फक्त ते हे बघा हे असं हे असं हे आसन महत्वाचं आहे. आणि लय वेळ बसायचं असतं कारण त्याच्यामुळे आपल्याला काय होतं आत्या आपण सर्वांनी जे सगळं असतील ना मोठे साहेब असतात किंवा असं बसायला त्यांना दिलेलं असतं. आमदार खासदार यांची सभा असेल तर ते अशा पद्धतीने बसतात जास्त वेळ. म्हणजे परदेशातील तर माणसं अशीच बसतात. आपण हे बसत नाही असणार तर जरा दुखतं. आता उतरताना कसं उतरायचं हात टेकायचं आणि असं हे करायचं आणि मग ही पालथी मांडी बघा आपली आई म्हणते हे सुद्धा आसनाचाच एक प्रकार आहे. ते बघा हे असं तिकडे बघा इकडं पण ह्या आसनात सुद्धा आपण बसायचं आहे. तर आता या ठिकाणी आता उभं राहून करायचंय. चला आता उभे राहा हळूच दिसते. हा आता ताडासन घ्यायचंय. हा आत्या बी आमचे आलेत, गायकवाड आजी आलेत, सर्वजण आपले विद्यार्थी आलेले आहेत. आता ताडासन शिकूया. हा मॅडम तुम्ही तिकडे तोंड करा म्हणजे आत्या मागणं घेतील. हा मला ताडासन तुम्ही बसा मग. हा पाय आहे की नाही हा आपल्या गुडघ्याच्या इथे ताट करून तुम्ही आणायचे वर. तुम्ही त्या साईडला जरा थोडंसं म्हणजे पोरांचं असं आहे तिथं तिकडे फक्त मॅडम. हा चला ताडासन हे वृक्षासन झालं. का का ताडासन म्हणजे काय ताड म्हणजे ताडाचं झाड माहिती आहे तुम्हाला कसलं असतं उंचच्या उंच नारळाचं झाड ताडाचं झाड माडाचं झाड तशी शरीराची स्थिती हे उंची वाढायला मदत होते. थांबा तसं नाहीये हे आसन नाहीये ताडासन हे वृक्षासन झालं. थांबा मी काय सांगतोय ते बघा की तसं नाहीये विघ्नेश. आपण फक्त उभं राहायचंय आणि असे पाय जुळवायचे असे चवडे त्याला म्हणतो आपण. आणि जुळवल्यानंतर आपला हात आहे ना तो हळूहळू वर घ्यायचा हळूहळू एकदम झटका नाही द्यायचा. आणि मग नंतर ताडासारखी स्थिती झाली पाहिजे. ताड म्हणजे कळलं. आणि मग नंतर आपण काय करायचंय टाचा उचलायचे आणि वर कोणतरी ओढतय अशी स्थिती करायची. टाचा खाली नाही करायची. असं वर हाईट वाढते उंची वाढते. पायाचे दुखणं असेल तर ते जातं उंची वाढायला मदत. बघा हा वर जास्तीत जास्त खेचायचं आणि मग हळूहळू परत हे करायचं. चवड्यावर उभं राहायचं टाचा उचलायच्या आणि डोळे झाकायच्या अंतिम स्थिती. आता लगेच तुम्हाला नाही येणार बॅलन्सिंग होणार. हळूहळू खाली या. आता तुम्हाला कळलं. आता बघूया. हा आता चला
मी आता तुमच्याकडे बघतो, कारण मगाशी बघत नव्हतो कोण कसं करते. हा तू विघ्नेश इकडे, याला काय म्हणायचं? ताडासन. हा बघा, चला हळूहळू करा. आता पाय जुळवा अगोदर. पहिली स्थिती काय? पाय जुळवली आणि असे ताट मान आमकं तमकं ते सगळं व्यवस्थित. कारण कसं असं कमरे नाही ठेवायचं याच्याकडे. असं कमरेवर ठेवलं की विठ्ठलाचं ते आहे ना विटेवर उभा आहे की नाही आत्या. तर आता असं व्यवस्थित आणि मग नंतर हात असे मोठी नको करायला, असं सरळ. आणि मग नंतर हळूहळू हळूहळू वर घ्यायचे, एकदम खेचायचं नाही. हळूहळू हळूहळू जेवढं कराल तेवढा फायदा आहे. आणि मग हा चला हळूहळू वर खेचताय, पाय टेकायचं नाही. हा 1 2 3 4 5 10 अंकापर्यंत असं सेकंदापर्यंत राहिलं पाहिजे स्थिर. वर करायचं सुखदर येते स्टेट आणि वडा वरती बघा आपल्याला पार होत आहे. हळूहळू परत पाय टेकायचे, कळलं? आणि त्यावेळेला अंतिम स्टेपला डोळे बी झाकायचे. त्यावेळेला असं बॅलन्सिंग आपला होतो. बघा आता ते प्रयोग करायचा असेल तर हा चला हळूहळू हळूहळू चला वर खेचा, खेचा वर खेचा, डोळे झाकाता. चला अंतिम स्टेपला बघा, त्यावेळेला बॅलन्सिंग जाते इकडे तिकडे, असं तोल जातोय, तो गेला नाही पाहिजे डोळे झाकल्यानंतर. बघा असं काय वेळेला असं तीड पडल्यागत होते की तोल जातोय, बॅलन्सिंग होतं. हा आता हळूहळू खाली आहे. बघा आता आपल्या पोटऱ्याला व्यायाम झाला का? तिथून बघा असं ताण स्ट्रेच मिळाला ना, मग त्याच्यामुळे आपली उंची वाढते, आपला पाठीच्या मणका जो आजार आहे आत्या तो जातो. हे आसन लय महत्वाचं आहे. ताडासन कळलं? काही वेळेला असं बी शिकवतात ते टीव्ही मध्ये, रामदेव बाबा वगैरे आहे का त्यांचा चॅनल बघितला का तुम्ही? इथं उभं रामदेव बाबांचा चॅनल आहे ना, त्याच्यावर कसं असं ताडासन असं करतात आणि मग नंतर असं खेचतात. असं असं ते करून असं द्यायचे, असं काय हरकत नाही. आपण असं केलेलं आहे ते असं हे करतात, असं पकडतात हाताला आणि असं जास्तीत जास्त वर खेचायचा प्रयत्न करतात. कळलं ताडासन? आता वृक्षासन, वृक्ष म्हणजे झाड. आता ते कसं असतं, चला उभे राहा सगळं, मी अगोदर दाखवतो कसं आहे. हा तुम्ही काय करायचं, हा पाय हा चला बघा हळूहळू आता असं उभं राहा व्यवस्थित. आता हा पाय आहे तो उचलायचा आणि आपल्या ह्या बाजूला हे करायचा. चला करा बघू बरं, चला करा पटकन हळूहळू एकदम बॅलन्सिंग करायचं. एका पायावर असे बरेच वेळेला उभे राहिलं शिकवतात. हा बॅलन्सिंग करायचं, कारण जरा थोडासा पाय वरती खेचायचा. हा बघा त्यावेळेला बॅलन्सिंग होत नाही. मग काय केलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे, एकसारखा श्वास चालू ठेवायचा. आणि मग असं आपण जसं पर्वतासनात करत होतो का नाही, असं हात जोडलेले असं चला नाही ते बॅलन्सिंग झालं पाहिजे. ते जमणार नाही लगेच प्रयत्नात, हळूहळू प्रयत्नात जमेल. हा बघा हे करतोय बघा, हा तेजस पवार, परत अल्तमश, विघ्नेश, दिदी, सुखदरे, तो वरती पाय घ्या आणि वर हे करायचं, टेकायचं नाही. टेक वगैरे भिंती आहे म्हणून टेकायचं नाही, तर टेकलं नाही पाहिजे. हा आता हळूहळू खाली घ्या. वृक्षासन, मॅडम ह्याचा फोटो काढून घ्या वृक्षासनचा मोबाईल मध्ये. हा थांबा, ह्याच्यात आहे का मोबाईल? हा आता परत एकदा दुसरा पाय घ्या. आता चला थोडस हा इथं सुखदरे बघा दुसरा पाय घ्यायचा आहे. दुसरा एकसारखा कुठला पाय घेणार आहे आता तुम्ही? हा बर, कोणता पाय घेताय बघा? त्या भिंतीकडचा, माझ्याकडचा पाय घ्यायचा आयुष. चला घ्या, उचला. हा बरोबर. हा मॅडम घ्या आता. हा घ्या चला पटकन. हा आता मी करतोय तुमच्या सोबत. हा बघा अशा पद्धतीने भिंतीकडचा साईडचा पाय आणि वरती घ्यायचा असं. हा बरोबर. त्यानंतर मग हळूहळू तो पाय उतरायचा आणि मग व्यवस्थित परत दुसरा पाय घ्या. त्या बाजूचा घेतला होता का पाय? बर ठीक आहे ठीक आहे. मग आता ते झालं. आता वृक्षासन कळलं, ताडासन कळलं. विपरीत करणी आता हा करत होता बघा, ते पाय मागे डोक्याच्या नेलेले ना, करून दाखव. हा बघा हे बस खाली खाली बसून करायचं. हा झोप, हा झोप. झोप. हा आणि ते पाय हा हे सरळ, ते नौका हे ह्याला विपरीत करणी म्हणायचं. हलासन बी म्हणायचं. हाल म्हणजे नांगर, हलासन विपरीत करणी. हा हे हालाचं हे जर बी घ्या. हाताला सगळं तुम्ही जरा मागे राहा, ही दोघं करून द्या. हलासन येते येते सर्वांना करत आहे, येते. जाऊ करा. हळूहळू पाय घ्या, हळूहळू वर घ्यायचं. ह्याला काय म्हणायचं? हलासन. काय म्हणायचं? हाल म्हणजे नांगर, नांगरासारखी स्थिती होती. असं नांगर असतो की नाही? आता बघा त्या मुलांची अवस्था बघितली तर हलासन, हाल म्हणजे नांगर. ठीक आहे. हा बस आता बस. आता दुसरं एक आसन हा शिकवतोय, तुम्ही सगळेजण बघा. हा त्या आसन अवघड आसन, आपल्याला मायने गुंजी करायची किंवा काय, तर इथं रुतन, त्यामुळे त्याला आता काहीतरी डोक्याला घेऊया. डोक्याखाली काहीतरी हे इकडे हे कर. मॅडम इथं करतोय की, म्हणजे तुम्ही शूटिंग घ्याल ना. हा लाजतोय का? मगाशी करत होता तू.
नको लाजू नको. कडेला पण करतात काही मुलं. म्हणजे ती पोरं हे करतील ना. नको तिकडे नको ते जर फक्त डोक्यात ये. मग अशी केलं होतं का नाही म्हणलं असतं काय. हे काय नाही उलट फोटो हा, ये, चल. हा, बघा या आसनाचं नाव आहे शीर्षासन. म्हणजे डोक्यावर उभं राहायचं. म्हणजे ते अवघड आहे कोणाला ते जमत नाही. हा, शीर्षासन हिथं इथं कर म्हणजे ते हिथं आण बाळा. घाबरतोय का हा, येतं त्याला मग अशी केलं करून दाखवलं की आता हिच्या डोक्याखाली हे देऊया का हे काय करू कधी थांबा जराशी बघ एवढं पाहिजे का किती पाहिजे तुला खराब आहे हेच टाकूया बघ थांब कसं केस खराब केलं त्याचे ते मग डोक्याला लागेल है ना ते राहू दे बाजूला ठेव असं करेल बरं हा बघा सगळेजण टाळ्या वाजवा आयुष्या कारण आयुष्याला सगळ्यात अवघड असेल तुम्हाला बी जमणार हा म्हणजे तुला बी जम कोणाला जमतं तुला जमतं प्रयत्न करायचा हा चला बस कर अजून करू बस नाही चाललं येणार अरे तू शिकव आधी जर नाही चाललं येणार बरं हा तिसऱ्यांदा करतो तू जरा प्रयत्न कर थोडासा प्रयत्न कर मग आजच्याकडे बघू हा चला पहिल्या सुरुवातीला हा हळूहळू पडची ना इकडे चला हा बघा तू इकडे तोंड कर की इकडे तसं नाही असं इकडे कर की इकडे फुटू घ्यायला बाळा तुझं ही दिसायला पाहिजे हळूहळू हा हळूहळू हा सगळेजण टाळ्या वाजवायचे तो काटकुळ आहे ना त्याच्यामुळे येत होते चला टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा हा हा बस हळूहळू हळूहळू येते बरं आले, आले. का आले एकदम straight आलं. आलाय आलाय हा छान तर सर्वजण टाळ्या वाजवा कसं जरा फक्त लाजत होता हा तर